नमस्कार. आज आपण पाहणार आहोत नाबार्डने जाहीर केलेल्या एका नवीन आणि महत्त्वाच्या भरतीबद्दल. चला तर जराही वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. तर नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आपल्या देशातल्या शेती आणि ग्रामीण विकासाची ही सगळ्यात मोठी संस्था आहे. आणि हो, ह्याच संस्थेत काम करण्याची एक जबरदस्त संधी आता आली आहे. आपण आज ह्याच संधीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. या संपूर्ण माहितीमध्ये आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत. संधी काय आहे, तिथपासून ते ती मिळवल्यावर फायदे काय मिळतील, इथपर्यंत सगळं काही आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया पहिल्या विभागापासून आणि बघूया की नक्की कोणती पदं आहेत आणि किती जागांसाठी ही भरती निघाली आहे. इथे 2 प्रकारची पदं आहेत. पहिलं आणि मुख्य पद आहे विकास सहाय्यक, जे थेट ग्रामीण विकासाच्या कामाशी जोडलेलं आहे. आणि दुसरं आहे विकास सहाय्यक हिंदी. हे एक विशेष पद आहे ज्यासाठी भाषेचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. देशभरात दोन्ही पदं मिळून एकूण 162 जागा आहेत. खरं तर ही एक खूप चांगली संधी आहे. यातल्या 159 जागा या डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी आहेत आणि 3 जागा डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी आहेत. आता बघा जागांचं वाटप कसं झालंय. यात सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे महाराष्ट्रासाठी तब्बल 48 जागा आहेत. हो, सगळ्यात जास्त. म्हणजे आपल्या राज्यातल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. त्यानंतर मग उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि तमिळनाडूचा नंबर लागतो. ठीक आहे, संधी तर चांगली आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे पात्रतेचा. ही संधी आपल्यासाठी आहे की नाही हे ठरवण्यासाठी हा भाग जरा काळजीपूर्वक समजून घेऊया. हा प्रश्न थेट आपल्या सगळ्यांसाठी आहे. चला तर मग पुढच्या काही स्लाइड्समधून याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ओके, तर वयाची अट आहे 21 ते 35 वर्ष. आणि हो, सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सवलत सुद्धा आहे. म्हणजे बघा, SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आणि दिव्यांग व्यक्तींसाठी 10 वर्षांची सूट आहे. आता शिक्षणाची अट काय आहे ते पाहूया. दोन्ही पदांसाठी यात स्पष्ट फरक आहे. विकास सहाय्यक पदासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असाल तरी चालेल, फक्त 50% मार्क हवेत. तर विकास सहाय्यक हिंदी पदासाठी तुमच्या डिग्रीमध्ये हिंदी आणि इंग्रजी हे विषय असणं बंधनकारक आहे. चला, पात्रता तर समजली. आता बघूया की या पदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा आहे, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. ही एक मल्टी स्टेज प्रोसेस आहे, त्यामुळे प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे. ही निवड प्रक्रिया एकूण 3 टप्प्यांमध्ये आहे. पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा, जी फक्त क्वालिफाईंग आहे. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे मुख्य परीक्षा, ज्याच्यावर तुमची निवड ठरेल. आणि शेवटी आहे भाषा प्रवीणता चाचणी, म्हणजेच लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम्स ही 100 मार्कांची असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त एक चाळणी परीक्षा आहे. याचे मार्क फायनल सिलेक्शनमध्ये मोजले जाणार नाहीत. पण हो, पुढच्या फेरीसाठी पात्र व्हायला ही परीक्षा पास करणं मात्र अत्यंत आवश्यक आहे. आणि मग येते मुख्य परीक्षा. तुमचं फायनल सिलेक्शन हे पूर्णपणे याच मुख्य परीक्षेच्या मार्कांवर अवलंबून असणार आहे. ही परीक्षा आहे 200 मार्कांची. यात ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तर आहेतच, पण सोबत डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा पेपर पण आहे. म्हणजे तुमच्या लिखाणाच्या कौशल्याची पण इथे परीक्षा होणार आहे. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचा 1/4 मार्क कापला जाईल. त्यामुळे उत्तरं देताना अचूकतेकडे लक्ष देणं खूप खूप गरजेचं आहे. चला, परीक्षेबद्दल तर सगळं कळालं. आता आपण वळूया प्रत्यक्ष अर्ज करण्याच्या प्रक्रियेकडे. अर्ज कसा करायचा याच्या सोप्या पायऱ्या बघूया, जेणेकरून आपल्याकडून कोणतीही चूक व्हायला नको. या तारखा लगेच कुठेतरी लिहून ठेवा. अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जानेवारीला सुरू होईल आणि 3 फेब्रुवारीला संपेल. त्यामुळे हातात वेळ फार कमी आहे, तयारीला लागावं लागेल. अर्ज करायची प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे, हे लक्षात घ्या. यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करा, मग माहिती भरा, डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि फी भरून सबमिट करा. आणि हो, एक छोटीशी टिप देतो. अर्ज भरायला बसण्याआधीच तुमचे फोटो, सही आणि इतर कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवा, म्हणजे सगळं काम एकदम पटापट होईल. अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर SC/ST आणि PWBD उमेदवारांना फक्त 100 रुपये इंटिमेशन चार्जेस भरावे लागतील. बाकी सर्वांसाठी 450 रुपये अर्ज फी आणि 100 रुपये चार्जेस, म्हणजे एकूण 550 रुपये आणि त्यावर GST वेगळा लागेल. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात जास्त मोटिवेटिंग भागाकडे. एवढी सगळी मेहनत का करायची ह्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळणार आहे.
तर निवड झाल्यावर सुरुवातीलाच अंदाजे 46,500 रुपये प्रति महिना पगार मिळेल. हा एक खूप चांगला आणि आकर्षक पगार आहे, नाही का? पण थांबा, गोष्ट फक्त पगारावरच संपत नाही. पगारासोबतच राहायला घर, मेडिकल खर्च, घर आणि गाडीसाठी कमी व्याजदरात कर्ज आणि प्रवासासाठी भत्ते असे अनेक फायदे मिळतात, जे या नोकरीला आणखी खास बनवतात. पोस्टिंगबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. तुमची पहिली पोस्टिंग तुम्ही अर्ज केलेल्या राज्यातच होईल, पण नाबार्ड ही एक राष्ट्रीय संस्था असल्यामुळे तुमच्या सेवेदरम्यान तुमची बदली भारतात कुठेही होऊ शकते. यासाठी तयार राहावं लागेल. तर मग ही फक्त एक नोकरी नाहीये, ही एक संधी आहे ग्रामीण भारताच्या विकासात आपलं योगदान देण्याची. मग या आव्हानात्मक आणि तितक्याच प्रतिष्ठित करिअरसाठी आपण तयार आहात का? अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण अपडेट्ससाठी जर्नी फॉर नॉलेज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.